विधान परिषद निवडणूक अपेक्षित निकाल. आमदारांनी निवडून देणारी विधान परिषद निवडणूक प्रतिष्ठेची करून राजकीय पक्षांनी आपली दिवाळखोरी दाखवली. पक्ष फुटल्यानंतर सत्ता परिवर्तन झाले. जर आमदार पक्ष सोडून गेले त्यांना परत घेणार नाही हे ठाकरे पवारांनी सांगितले होते. तरी राजकीय निरीक्षकांच्या नजरा ठाकरे पवारांकडेच होत्या. हे एक प्रकारे राजकीय परिपक्वतेचे लक्षण आहे. ठाकरे पवारांकडे सर्वात कमी मतदान होते. त्यांच्यातीलच एक जणाचे 12 वाजणार होते. ठाकरेंना शिक्षक व पदवीधरमध्ये बोनस मिळाला होता. पवार जयंत पाटलांना उमेदवारी देणार होते. ज्यांनी लोकसभेला ठाकरेंचे काम केले नाही त्यांना ठाकरे आपली 15 मते कशी देणार? कोकणात शिवसेना शेकाप यांच्यात उभा वाद आहे. लोकसभेला भाजप अजित पवार गटाचे काम केलेल्यांना ठाकरे विधान परिषदेला मदत कशी करणार? फोडाफोडी केली असती, आमदार आलेही असते, पुन्हा त्यांना विधानसभेची हमी द्यावी लागली असती. ठाकरे आपली नवीन टीम बनविण्याची मागे लागले आहेत. जे फुटून गेले त्यांना सांभाळण्यासाठी आजही हॉटेलमध्येच ठेवावे लागते. त्यामुळे असले नसते उद्योग करण्याचे कारण काय? नार्वेकर तर जिंकणारच होते. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आता विधिमंडळातून वॉकआउट झाले. राजकारणात धरसोड करता येत नाही. पवारांची साथ मिळाली म्हणून दगडधोंडा सुद्धा जिंकत नाही. शरदरावांचे ठाकरेंशी चांगले संबंध आहेत. ठाकरेंचा घात करून शरदरावांकडून ठाकरेंची मनधरणी कशी होऊ शकते? ठाकरे मुख्यमंत्री असताना सुद्धा विधान परिषदेला त्यांचे उमेदवार पडत होते. आता मात्र 3 आमदार विधान परिषदेवर आले. 15 जुलै रोजी सुप्रीम कोर्टाचा निकाल फिरला तर ठाकरेंचे 16 खासदार व विधान परिषदेवर 6 आमदार असतील. आमदार मतदान करणार होते त्यामुळे 1000-2000 कोणी मत विकत नाही. तेथे खोक्यांचीच भाषा चालते. कोणीतरी एक उमेदवार पडणारच होता. त्यासाठी जास्त डोकं तरी चालवण्याची गरज नव्हती. हा विजयाचा उन्माद करण्याची वेळ नाही. कारण जनतेने लोकसभेला काय केले? विधानसभेला कान धरून उभाशा मारायला लावेल. हाताला काम, महागाई, बेकारी, बेदरकारी, सुरक्षा सर्वच राम भरोसे आहे. बेफाम गाड्या चालवणाऱ्यांकडून निबंध लिहून घेतला जातो. यापेक्षा महाराष्ट्रात मोठे दुर्दैव ते काय? विधान परिषदेत हे होणारच होते. त्यासाठी फटाके फोड करण्याची गरज नव्हती. 3-4 उमेदवार जास्त असते तर मजा आली असती. विधान परिषदेत महाविकास आघाडीची फुटलेली मते काँग्रेसचीच असल्याचे सर्वांचेच म्हणणे आहे. 2 वर्षापूर्वी त्यांचे चंद्रकांत हांडोरे हे पडले होते. आता प्रज्ञा सातव निवडून आल्या पण पवारांनी पाठिंबा दिलेले जयंत पाटील पडले. नाना पटोले विधानसभेला 150 जागा लढवण्याची खुमखुमी दाखवतात पण विधान परिषदेतले आमदार सांभाळता येत नाहीत. लोकसभेला जॅकपॉट लागला त्यात ठाकरे पवारांची मेहनत मोठी होती. तसे नसते तर रावसाहेब दानवे, नवनीत राणा, पारवे, भामरे, हिना गावित, तडस यांचा गेम झाला नसता. बच्छाव, बर्वे, काळे, पाडवी, वानखेडे यांना दिल्लीचे तिकीट मिळालेच नसते. एका दृष्टीने काँग्रेसचे भरकटलेले विमान हे जमिनीवर आणण्याचे काम विधान परिषद निवडणुकीत झाले असेच म्हणावे लागेल. छोट्या पक्षांनी मित्र पक्षांशी धोगेबाजी सोयीनुसार करणे व सोयीनुसार आपली मदतीची याचना करणे हाही संदेश या निवडणुकीतून शेतकरी कामगार पक्ष व बच्चू कडू, राणा यांना गेला असेलच. आपल्या धोरणावर काम करावे लागणार आहे. मराठा आरक्षण, ओबीसी, धनगर, मुस्लिम आरक्षणांची पतंगबाजी चालू असताना आमदार सरकारबरोबर असल्याचे दिसले पण ज्यांच्या शिडात हाव भरली होती ते काँग्रेस, शेकाप व बच्चू कडू, राणा यांना समज मिळालीच असेल. त्या काँग्रेस, शेकाप, राणा यांना समज त्यांनी आता आत्मपरीक्षण करायला हवे. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.